मासबुबी दापोलीतील समुद्रकिनाऱ्यावर. दापोली तालुक्यातील मुर्डी येथील समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांना सध्या निसर्गाच्या नव्या भेटी अनुभवायला मिळत आहेत. याच अनुषंगाने नुकताच एक दुर्मिळ समुद्री पाहुणा, ज्याचं वर्णन करायचं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर मास्क लावल्यासारखा हा पक्षी दिसून येतो. त्यामुळेच त्याचं कदाचित नाव पडलं असेल मासबुबी म्हणून. रविवारी दिनांक 28 जून रोजी दुपारी मुर्डी येथील शेतकरी वैभव झगडे यांना त्यांच्या शेतामध्ये एक मोठा बदकासारखा अज्ञात पक्षी थकलेला आणि अडचणीत आढळून आला. त्यांनी तात्काळ दापोली वन विभागाला याची माहिती दिली. सदर माहिती मिळताच वन विभाग आणि वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर या संस्थेचे जवळच असलेले प्रशिक्षित वन्यजीव रक्षक मनीत बाईत आणि प्रतीक बाईत हे दोघेही काही वेळेतच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पक्षाची शारीरिक अवस्था तपासली आणि तेव्हा त्यांना कळलं की हा पक्षी फारच थकलेला, तसंच पंख ओले झालेले आणि हालचाली अत्यंत मर्यादित अवस्थेत आढळून आला. हा पक्षी नियमित स्थलांतरित पक्षी नसून क्वचितच काही कारणास्तव पश्चिम किनारपट्टीवर दिसतो. पक्षाला काळजीपूर्वक रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. तिथे त्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक तपासणी करून विश्रांती देण्यात आली. संपूर्ण प्रक्रियेमध्ये वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर संस्थेचे मनीत आणि प्रतीक यांनी अत्यंत दक्षता व तांत्रिक कौशल्याने काम केले. यानंतर संध्याकाळी सुमारे 4 वाजता वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर व दापोली वन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून या दुर्मिळ पक्षाला आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षितरित्या सोडण्यात आले. पक्षाने पुन्हा पंख पसरवून समुद्राच्या दिशेने उड्डाण केल्यावर उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाची एक लाट उसळली. हा एक परदेशी समुद्री पक्षी आहे जो सामान्यतः हिंदी महासागर, प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरातील दुर्गम बेटांवर आढळतो. हे पक्षी पाण्यावर बसून किंवा डायव्हिंगमध्ये अधिक वेळ घालवतात. भारतात तो मायग्रंट म्हणून कधीकधी दिसतो, विशेषतः वादळानंतर थकवा किंवा अन्नशोधामुळे चुकून किनाऱ्यावर पोहोचतो. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर किंवा अंदमान निकोबार भागात याच्या अतिदुर्मिळ नोंदी आहेत. ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.